उमाबाई श्राविका विद्यालयात विद्यार्थ्यांचा उत्साहाला उधाण, वार्षिक क्रीडा महोत्सवात जल्लोषात प्रारंभ. सोलापूर दिनांक 18 डिसेंबर 2025 येथील नामांकित उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहाळे तर उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथील प्राध्यापक डॉक्टर अनिल गहिनीनाथ कांबळे, परिषदेच्या मार्गदर्शिका दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौल, परिषदेचे वरिष्ठ लिपिक कांचन आगवाने, सांस्कृतिक भाग प्रमुख माधवी खोत यांची उपस्थिती होती. प्रारंभी परिषदेच्या सहशिक्षिका सोनाली मुंडे व पल्लवी खांडवे यांनी गायलेल्या सुमधुर गीताद्वारे पाहुण्यांचे शब्द सुमनानी स्वागत करण्यात आले. राज्य व जिल्हा पातळीवर क्रीडा क्षेत्रात परिषदेचा नावलौकिक उंचवणाऱ्या खेळाडूंनी आणलेल्या मशालीद्वारे क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन, क्रीडांगणाचे पूजन व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्व या विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी वृंद, मी या ठिकाणी आल्यानंतर मला सुहास सेंचुरी सरांनी माझं स्वागत केलं आणि स्वागताने ज्यावेळेस स्वागत केलं त्यावेळेस सर्व तुमचे ड्रमची टीम होती, म्हणजे जो ड्रम वाजवणारी टीम होती त्या टीमने अतिशय उत्कृष्टपणे वाजवलं आणि सर्व वाहून गेलं. त्यानंतर विद्यालयाच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये बसलो. थोडी प्राचार्यांची हितगुज साधली आणि हितगुज साधताना ह्या विद्यालयाचा, ह्या शाळेचा एक आढावा आणि आराखडा घेतला. जरी मी सोलापूरमध्येच राहत असेल तरी ह्या शाळेमधला विद्यार्थी नसल्या कारणास्तव किंवा माहिती नसल्यास्तव मी तुमच्याकडनं आपुलकीने माहिती घेतली आणि नंतर असं लक्षात आलं की ह्या शाळेमध्ये वेगवेगळे जे कोर्सेस चालतात ते कोर्सेस फक्त विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमतेच्या विकासाच्या माध्यमातून नसेल, बौद्धिक क्षमता देखील विद्यार्थ्यांची विकसित झाली पाहिजे. आणि बौद्धिक क्षमतेच्या विकसित होण्यासाठी जे डबलईसाठी जे आहेत, नीटसाठी जे आहेत, त्यांचे फाउंडेशन कोर्स देखील ह्या महाविद्यालयातून, ह्या शाळेतून चालतात. हे खरं एक नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद बाब आहे. त्याबद्दल या सर्वांची मी सर्वप्रथम अभिनंदन व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी मला ज्या उपक्रमासाठी बोलवलं त्या क्रीडा सप्ताहाच्या कार्यक्रमाचं अनौपचारिकपणे उद्घाटन झालं मी असं जाहीर करतो. सर्वप्रथम मी या ठिकाणी बघितलं, आल्यानंतर मुलांचं जे मार्चपास होतं, मी बसल्यानंतर सरांना विचारलं, ह्या तर RSSच्या मुले आहेत ज्या रोड सेफ्टी पोलीसचं काम करत आहेत, त्यांच्या शेजारचा एक ग्रुप होता. त्यांना विचारलं ह्या कशाचे आहेत, तर त्यांनी सांगितलं की आमच्या ह्या शाळेतल्या वर्गातल्या विद्यार्थिनीच आहेत, त्या कुठल्याही एका ग्रुपमध्ये काम करत नाहीत. तरी देखील त्यांचं मार्चपास डिसिप्लिन एवढं अतिशय उत्कृष्ट दिसून आलं की जे आज तागायत सर्व काही मुलांना देखील ते जमू शकत नाही. सर्व मुलांचं मार्चपास अतिशय उत्कृष्ट दिसून आलं.